नमस्कार मंडळी, मराठी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण कारल्याची भाजी करणार आहोत आणि तीही अगदी वेगळ्या पद्धतीने। कारल्याची भाजी न खाणारेही अगदी आवडीने कारल्याची भाजी खातील अशीच याची चव होणार आहे। तुम्हालाही अशी चटपटीत चवीची कारल्याची भाजी बनवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। लगेच रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 3 मध्यम आकाराची कारली घेतलेली आहेत आणि वजनी मापाप्रमाणे पाव किलो ती कारली आहेत। आता आपण कारलं कापून घेणार आहोत, पण ते रोजच्या रेग्युलर शेपमध्ये नाही, म्हणजे आपण गोल गोल चकत्या न करता कारल्याचे उभे काप करून घेणार आहोत। आपण असे काप करतोय कारण बऱ्याच वेळा काय होतं, भाजी कितीही छान चवीची असली तरीही कारल्याचा शेप बघून लहान मुलं ते ताटातच घेत नाहीत। म्हणून आपण असे उभे काप केले ना की त्यांच्या लक्षातही येणार नाही की भाजी कारल्याची आहे आणि आपसुकच ते भाजी खातील आणि त्यांना ही भाजी नक्कीच आवडेल। म्हणून आपण कारल्याचे असे उभे काप करून घेणार आहोत। तर तुम्ही व्हिडिओत बघितल्याप्रमाणे आपण असे छान उभे काप करून घेणार आहोत आणि आता सगळीच कारली अशा प्रकारे मी कापून घेणार आहे बघा। तर आता इथे सगळी कारली कापून झालेली आहेत आणि त्यावर आता आपण अर्धा चमचा मीठ लावून घेणार आहोत। कारल्याला मीठ लावून घेतल्यामुळे त्याचा कडवटपणा बऱ्याच प्रमाणात कमी व्हायला मदत होते। तर आता आपण मीठ हे छान कारल्याला चोळून लावून घेणार आहोत। सुरुवातीला आपण असं वर खाली करून घेणार आहोत आणि नंतर आपण छान त्याला हाताने चोळून घेणार आहोत, जेणेकरून कारलं छान मऊ पडेल आणि मिठामुळे त्याला छानसं पाणी सुटेल। आता आपण कारल्याला छान मीठ लावून झालेलं आहे आणि त्यावर झाकण ठेवून आपण एक 10 मिनिटं तरी कारल्याला मिठामध्ये छान मुरू देऊयात। आता लगेच आपण छोटासा मसाला तयार करून घेणार आहोत, अगदीच थोडासा कोरडा मसाला करणार आहोत। तर त्यासाठी मी इथे कढई तापवत ठेवलेली आहे आणि अगदी छोटा चमचा मी इथे तेल घालून घेतलेलं आहे। आता त्यातच पोहे खाण्याच्या चमच्याने मी 3 चमचे सुकं खोबरं घालून घेते आणि हे आपल्याला छान सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे। खूप लालसर याला रंग होऊ द्यायचा नाही आहे। आता आपण खोबरं परतवून घेऊयात आणि खोबरं हलकंसं भाजण्यात आलं की त्यात आपण फुटाण्याची डाळ घालून घेणार आहोत आणि जेवढं आपण खोबरं घेतले तेवढंच फुटाण्याची डाळ घेतलेली आहे। बरेच जणांना डाळवं पण म्हणतात। तर आता आपण खोबऱ्यासोबतच ही देखील परतून घेणार आहोत, खूप जास्त नाही, अगदी हलकी आपण परतवून घ्यायची आहे। आता खोबरं बऱ्यापैकी छान ब्राऊन झालेलं आहे। आता आपण त्याला काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊयात। इथे कारलंही अगदी छान मिठात मुरलेलं आहे आणि त्याला बरंच प्रमाणात पाणी सुटलेलं आहे। आता आपण कारल्याला घट्ट पिळून घेऊन त्यातलं जास्तीचं जे पाणी आहे ते काढून घेणार आहोत, त्यामुळे कडवटपणा बऱ्याच प्रमाणात कमी होतो। तर बघा, अगदी घट्ट पिळून घ्यायचं आहे, शक्य होईल तेवढं आपण त्यातलं पाणी हे काढून घेणार आहोत आणि अशाच प्रमाणे आपण सगळ्या कारल्यातलं पाणी काढून घेणार आहोत। बरेच जण कारल्यातलं मिठाचं पाणी घट्ट पिळून काढल्यानंतर पुन्हा त्याला साध्या पाण्याने धुवून घेतात, पण तसं करायचं नाही आहे। कारलं फक्त घट्ट पिळून घ्यायचं आहे, त्यातलं मीठ बऱ्यापैकी निघून जातं, त्याला पुन्हा साध्या पाण्याने धुवून घ्यायची काहीच गरज नाही। तर आता आपण सगळ्या कारल्यातलं पाणी हे काढून घेणार आहोत, तुम्ही बघू शकता। तर इथे आपण सगळ्या कारल्यातलं पाणी हे काढून घेतलेलं आहे आणि आता खोबरं आणि डाळवंही छान थंड झालेलं आहे, त्याची मिक्सरला आपण बारीकसर पावडर करून घेणार आहोत। तर छान अशी त्याला बारीकसर पावडर करून घेऊयात, जाडसर ठेवायला नको, होईल तेवढी बारीक आपण करून घेऊयात। तर आता आपण मगाशी ठेवलेल्या कढईतच इथे मी 3 पळी तेल घालून घेते। आता तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात, पण कोरड्या भाजीला तेल थोडंसं जास्त असलं की भाजी छान होते। तेल छान तापलं की आपण त्यात पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं घालून घेऊयात आणि दोन्ही छान तडतडले की आपण त्यात ठेचलेलं लसूण घालून घेऊयात। तर इथे मी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या छान ठेचून घेतलेल्या होत्या। तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक चिरून लसूण घातलं तरी देखील चालणार आहे। लसूण परतत असताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे, नाहीतर लसूण लगेच करपतो आणि आपल्याला खूप लसूण लाल करायचं नाही आहे। अगदी हलका सोनेरी झाला की त्यात आपण मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालून घेऊयात। इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला होता। आता कांद्यातही आपण अगदी थोडंसं मीठ घालणार आहोत, कांद्यापुरतंच, कारण आपल्या कारल्याला अगोदरच मीठ लागलेलं आहे। तर आता आपण कांदा छान गुलाबी रंगावर परतून घेऊयात आणि तो देखील खूप लाल करायचा नाही आहे। आता इथे कांदा हलका गुलाबी रंगावर परतला गेलेला आहे, त्यात चिमूटभर हिंग घालूयात, अर्धा चमचा हळद घालून घेऊयात। इथे मी 1 चमचा लाल तिखट घालून घेते, तुम्ही आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करून घ्या आणि अगदी अर्धा चमचा इथे मी गरम मसाला घालते। आता हे कोरडे मसाले आपण एवढेच घातलेले आहेत आणि आता तेही छान परतून घेऊयात।
आणि मसाले अगदी छान तेलात परतले गेले की त्यात कारली घालून घेऊयात आणि कारली घालून देखील छानसं आपण त्याला मिक्स करून घेऊयात. अगदी झटपट आणि सोपी अशी ही भाजी तयार होते, पण खूप चवीला सुंदर लागते. तुम्ही नक्कीच ही भाजी करून बघा. आता कारलं मसाल्यात छान परतलं गेलं की त्यात आपण मगाशी वाटून घेतलेलं खोबरं आणि डाळीचं पावडर ही घालून घेणार आहोत. आता ही पावडर मी इथे सगळी घालून घेतलेली आहे. तुम्ही थोडी घातली तरी देखील चालणार आहे. आता आपण पावडर घालून देखील छानसं ते मिक्स करून घेऊयात. बघा अगदी भेंडीची भाजी दिसते तशी दिसते ना, अजिबात वाटत नाही कारल्याची भाजी आहे आणि चवीलाही जराही ती कडू लागत नाही. तर आता आपण यात थोडीशी आमचूर पावडर घालून घेऊयात. याऐवजी तुम्ही लिंबाचा रस वापरला तरी देखील चालणार आहे आणि आमचूर पावडर घालून देखील आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता यात अगदी थोडंसं पाणी घेऊन मी शिंपडून घेणार आहे, जेणेकरून कारल्याच्या भाजीला अगदी सुरेख अशी वाफ बसेल. अगदी थोडं पाणी घ्यायचं आहे आणि आता यावर आपण झाकण ठेवूयात आणि कारल्याची भाजी छान अशी वाफेवरच शिजवून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम मात्र कमीच ठेवायची आहे. आता एक 15 मिनिटानंतर आपण बघूयात. तर भाजी बघा, रंग भाजीचा किती सुरेख दिसतोय. आता छान आपण भाजी मिक्स करून घेऊयात. आता मी यात अगदी पाव चमचा साखर घालून घेते. याऐवजी तुम्ही गूळ घालून घेतला तरी देखील चालेल आणि ते घालून देखील आपण हलकंसं परतवून घेतलेलं आहे आणि आपण कारलं बघूयात की कसं शिजलेलं आहे ते. बघा कारलं अगदी सुरेख वाफेवर शिजलेलं आहे. त्यात आता भरपूर अशी कोथिंबीर घालूयात आणि छानसं हे मिक्स करून घेते. मी इथे कारल्याला भरपूर मसाला करून घेतलेला आहे. तुम्ही हवंच तर थोडा कमी प्रमाणात मसाला करून घेतला तरी देखील चालेल. आता आपण भाजी काढून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता इथे आपली मस्त चटपटीत अशी कारल्याची भाजी तयार झालेली आहे. अजिबात ती कडू लागत नाही. मुलंही खूप आवडीने ही भाजी खातील. तर नक्कीच ही भाजी एकदा तरी करून बघा. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये ज़रूर कळवा. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा, कारण अशा छान छान रेसिपीज तुम्हाला इथे अगदी सोप्या पद्धतीने शिकायला मिळतील. तर पुन्हा भेटूया एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.